जे छोटे कंदाचे पिल्लं असतात, जे आपण आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लावलेत, ते असे छोटे छोटे बघा, असे 20 डायमीटरचे, त्यांना असे छोटे कोंब येतात. आणि जशी कंदाची साईज वाढेल त्याचे पानांच्या पण अशी साईज वाढत जाते. ह्याचा कमीत कमी 40 एक डायमीटर असेल ह्याच्या कंदांचा. आपण हे नवीन लागवड केलेली आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात. ही दुसरी स्टेज, ही तिसरी स्टेज. हे सुरण कमीत कमी 100 एक डायमीटरचा असेल, म्हणजे याचा व्यास 100 mm असेल. तर त्याचा कोंब असा येतो, म्हणजे जशी सुरणाची साईज तसा त्या कोंबची साईज. आणि ते दिवाळीनंतर किंवा 7 ते 8 महिन्यानंतर हे मॅच्युअर होतं आणि हे पान सुकून जातं. ही झाली चौथी स्टेज. आणि त्यानंतर उमलल्यानंतर बघा हे असं दिसतं पान. दिसायला बघा किती सुरेख आहे. आणि हे सापासारखं दिसतं बघा, सापकांडीसारखं. याला आदिवासी लोक सापकांडीसुद्धा म्हणतात. ते पहा, मोराच्या पिसाऱ्यासारखं. आणि ही 6वी स्टेज, ही बघा. आणि ही 7वी स्टेज. आणि नंतर हे पान असं उमलतं आणि हा छत्रीसारखा आकार येतो पानांचा.